नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 10वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? रात का चौकीदार. काय आहे? रात का चौकीदार. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. कोणता सीझन? दुसरा. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय बघणार. पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की त्यांना चौकीदाराला खूपच प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नाचं उत्तरे का ते दिले जातात होते आणि ते का प्रश्न विचारत होते ते आपण बघूया. बघा, साहब जी रोज सुबह 8-9 बजे एक बार कॉलोनी में चक्कर लगाकर तसल्ली कर लेता हूं. तो म्हणाला चौकीदार की रोजी सकाळी मी 8-9 बघा, रोजी सकाळी 8-9 वाजेपर्यंत मी कॉलनीचं चक्कर घेत आहे आणि बघतात तसल्ली घेत आहे आणि बघतात की सर्व ठीक आहेत ना. फिर कल नींद पूरी करने और आज रात में फिर जागने के लिए आराम से अपनी नींद पूरी करता हूं. अजून काय करते मी? रात्री झोपते आणि दुसऱ्या दिवशी मला जागायचं आहे याचा पण प्रयत्न करते आणि याचा पण प्रयत्न केल्याबद्दल मी आपली नींद पूर्ण घेते. अच्छा साहब जी, अब आप पैसे दे दो, मैं अगले घर जाऊं. आणि म्हणाले की आता तुम्ही पैसे द्या, मला दुसऱ्या घरात पण जाणार आहे. मी दुसऱ्या घरात पण मला दुसऱ्या घरात पण अजून तो बोलला की पैसे द्या साहबजी आणि मला दुसऱ्या घरात पण जायचं आहे. अरे भाई, अभी तुमने ही कहा ना कि जो पैसे नहीं देता उनका ध्यान तुम्हें ज्यादा रखना पड़ता है. तेवढ्यात तो काय म्हणाले की अगं, तूच म्हणाला होता ना की जेव्हा ज्याचा घराचा पैसे मला नाही भेटत त्या घरात माझा अजून चौकशी करावा लागतं असं ना, तर मी तुला का पैसे देऊ असं त्यांनी म्हणाले. तो अब मेरे घर की चौकसी भी तुम्हें बिना पैसे के करनी होगी, समजे. आणि म्हणाले आता मी तुम्हाला पैसे नाही देणार, तुला माझ्या घराचे पण चौकशी करणार बिना पैसेचं. समजलं का ना तुला? असं बोलले. जैसे आपकी इच्छा साहब जी और चौकीदार अगले घर की ओर बढ़ गया. तर चौकीदार काहीही म्हणाले नाही. त्याला ऐकून ते सांगितले, बरं आता ते दुसऱ्या घराला निघाला. मैं सोचता हूँ कि बिना किसी ऊपरी दबाव अथवा नियंत्रण के एकांकी रूप से इतनी जिम्मेदारी से अपना कर्तव्य निभाने वाला, हमारी सुरक्षा की चिंता करने वाला. आणि तो म्हणाला आहे की मी असा विचार केले की जे माझे उपरी दबाव नाही किंवा नियंत्रण करण एकांकी रूप घेऊन जिम्मेदारी घेऊन कर्तव्यनिष्ठातून जे कार्य करते, आमच्या सुरक्षा करते, आमची घराची सुरक्षा करते, हा विचार निष्पक्ष आहे का? भाव से काम करने वाला ये रात का रखवाला स्वयं कितना असुरक्षित वाला केला आहे आणि हे जो आहे ते स्वतःचा काळजी नाही घेतात आणि निष्कट भावांचा सगळ्या लोकांची रक्षा करतात. ते स्वयं किती असुरक्षित आहे हे एकटंच आहे हे आम्हाला कधीही कळणार नाही. मी रात्रभर उहापोह में रहा. मी रात्रीभर मला रात्रीत असा उपाहो झाला कि मी किती वेगळा विचार करत होता. ठीक से नींद नहीं आई आणि बघा, मी रातभर उहापोह में रहा. मी रात्री झोपले घेत नाही. माझ्या मनात असा विचार होता की मी काय म्हणाला तिला. ठीक से नींद भी नहीं आई. मी रात्रीभर झोपला नाही, मला नींदही नाही आली, मला झोप नाही आली. सवेरे उठने तक मैं निर्णय ले चुका था आणि सकाळी उठल्यावर मी असा निर्णय घेतला होता कि मैंने चौकीदार को बुलाया, उससे कहा मेरे घर की चौकसी करने का तुम्हें पूरा मेहनताना मिलेगा. आणि चौकीदारला मैंने बोलवले आणि सांगितले की तू माझा घरात रक्षा करते आणि याचा मेहनत मी तुम्हाला देणार आहे. चौकीदार ने सलाम किया और चला गया. मैंने चैन की सांस ली और उसके प्रति श्रद्धा बढ़ गई. चौकीदार जे आहे त्यांनी पैसा घेतले आणि पैसा घेऊन गेले. मी आरामात श्वास घेला आणि माझी जी श्रद्धा होती त्याच्यावर खूपच वाढली होती. तर हे झालं आपल्या धड्याचं स्पष्टीकरण. आता आपण शब्दार्थ बघूया आणि प्रश्न आणि उत्तरे. बघा, शब्दात हिंदीतून हिंदी आणि मराठी. उष्ण उष्णता, मराठीतून जळजळ. उहापोह उधेडबुन, चिडखोर. चौकशी सत्कर्ता, जागरूक.
तसल्ली, संतोष, मराठीतून पण संतोष. बघा, दोष, धमकी, रोग आणि मराठीतून पण धमकी किंवा रोग. निरीह, मासूम, निर्दोष. निष्कपट, बघा, निष्कपट म्हणजे इमानदार, प्रामाणिक. काय मराठीतून प्रामाणिक. मेहनताना, मजदुरी, वेतन. सचेत, जागरूक आणि मराठीतून जाणीव. दबाव, दाब, प्रभाव किंवा दबाव, परिणाम. बघा, आता काय, सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला काय आहे तुमचा, चौकीदार से मारपीट करने वाले. जे चौकीदार सोबत मारपीट केले होते ते कोण लोक होते. पहिला बघा, नशेवाले, दुसरा पत्तेवाले, तिसरा गुंडे आणि चौथा कोण आहे, बदमाश. आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला कुठे लिहायचंय, माहित आहे ना. हो, बघा, पहिला तुम्हाला इथे लिहायचंय, दुसरा इथे आणि तिसरा इथे आणि चौथा इथे. दूसरा कौन सा प्रश्न है, लिखिए. पहला, चौकीदार द्वारा पैसे न देने वाले घरों की भी रखवाली करने के कारण. जेव्हा लोक त्यांना पैसे नाही देते त्याबाबत पण ते लोकांचं घरी चौकशी करते, असा का. बघा, उत्तर, यदि कभी पैसे न देने वाले के घर चोरी वोरी की घटना हो जाए तो लोग उस पर झूठा आरोप लगा सकते हैं कि पैसे नहीं देते इसलिए चौकीदार ने चोरी करवा दी. काय म्हणाले आहे इथे की जेव्हा लोक पैसे नाही देते तेव्हा लोक असं पण आमच्या सोबत विचार करते की या लोकांनीही चोरी केलेली आहे, या घटना या लोकांनीही केलेली आहे आणि माझ्यावर आरोप पण घालणार आहे की मी तुम्हाला पैसे नाही देते म्हणून तुम्ही लोकांनी माझ्या घराची चोरी केलेली आहे असा. दुसरं बघा, चौकीदार की असुरक्षा का कारण. उत्तर, चौकीदार करते समय कई बार चौकीदार की नशे, पत्ते वाले और गुंडे बदमाशों से मारपीट हो जाती है तथा शरीफ दिखने वाले लोगों से रोज झिडक्या, धुतकार और धोस मिलती है. इथे तो काय म्हणाला आहे की चौकीदार जे बघा, इथे वो काय म्हणाला आहे, जे चौकीदार आहे, जे कार्यकर्ता बाबत जे चौकीदार आहेत त्यांच्यावर नशे, पत्ते आणि बदमाश असं खूपच लोक येतात आणि त्यातून खूपच शरीफ लोक पण येतात जो त्यांना दुष्कार, दोष असा दाखवते. तर या लोकांच्या जीवनात कशी असुरक्षा आहे त्या असा प्रमाणे लिहिलेले आहे. आता बघा, पाठ के आंगन से नीचे दिए गए अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखिए. इसी प्रकार के अन्य 5 शब्द बनाकर अपने वाक्यों में प्रयोग कीजिए. बघा, पहिला, रातों में सड़क पर लाठी ठोकते, सीटी बजाकर पहरा देने वाला. कौन है, चौकीदार. कौन है, चौकीदार. दूसरा, अपनी जिम्मेदारी तथा कर्तव्य निभाने वाला. कौन है, कर्तव्यनिष्ठ. जो ईश्वर को विश्वास रखता है, आस्तिक. कौन आहे, आस्तिक. आणि चौथा, जो कभी ना मरे, त्याला काय म्हणतात, अमर. पाचवा, जो पहले कभी ना हुआ हो, त्याला काय म्हणतात, अभूतपूर्व. काय म्हणतात, अभूतपूर्व. अजून, जिस जमीन पे कुछ पैदा ना हो त्यांना काय म्हणतात, बंजर. काय म्हणतात, बंजर. आणि अजून, जिसके हृदय में दया ना हो त्याला काय म्हणतात, निर्दय. काय म्हणतात, निर्दय. तर हे झाले आपला एक शब्दाचा अनेक शब्द बनवले. बघा, घटना के अनुसार वाक्य को उचित क्रम में लगाकर लिखिए. आता तुमचा प्रश्न काय, ऐसा पहले मेरे साथ हो चुका है साहब जी. दूसरा, जैसी आपकी इच्छा साहब जी. रात में अकेले घूमते तुम्हें डर नहीं लगता. आता तुम्हाला काय करायचं आहे ते क्रमानुसार लिहायचं आहे. पहिला कोणता, दुसरा कोणता आणि तिसरा कोणता. तर पहिला कोणता आहे बघा, उत्तर, ऐसा पहले मेरे साथ हो चुका है साहब जी. रात में अकेले घूमते तुम्हें डर नहीं लगता, जैसी आपकी इच्छा साहब जी. तर हे झालं आपला क्रमानुसार लिहायचं. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की कोणताही काम छोटा किंवा बडा नाही होतात. आपल्याला त्यांचं मत करायचं, जे लोक आपल्यासाठी कार्य करतात त्यांचा मान्य करायचा. ते छोटे आहे किंवा मोठे आहे हे आपल्याला नाही हरकत आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा मान्य करायचा. ज्या लोकांची मान्य करायचं ते तुम्हाला करायचं आहे आणि जे लोक तुमच्या रक्षण करण्यासाठी आहे, जसे चौकीदार, पोलीस, या लोकांचं खूपच लोक आहे जे आपली रक्षा करते. तर त्याच्यात आपल्याला काय करायचं, मान्य करायच्या. कारण त्या लोक आहेत तरी आपण सुरक्षित आहे. आपल्या
घरी किंवा आपल्या देशात किंवा आपल्या जागावर आपण सुरक्षित का आहे की त्या लोक आहे इथे तेव्हाच आपण सुरक्षित आहे. तर या लोकांचा मान्य करा, ना की अनादर करा. धन्यवाद.